तर जय महाराष्ट्र पब्लिक, कशा आहात तुम्ही? तुम्ही सगळे असाल म्हणजे तुमचं सगळ्यांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे मैदा पापडी, जे की खूप क्रंची क्रिस्पी असणार आहे आणि तुम्ही तुमच्या मुलांना सकाळच्या चहा सोबत सुद्धा खायला देऊ शकता। चला तर बनवूया आपली आजची रेसिपी मैदा पापडी। चला। सो मी इथं 2 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्हाला दिसत असेल की मी 2 वाटी मैदा घेतलाय। तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये सुद्धा घेऊ शकता। आणि इथं मी स्वादानुसार नमक टाकते याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये परत थोडीशी आणखीन टेस्ट यावं म्हणून जिरे टाकत आहे। आणि हे जे आपण मैदा घेतलेला पूर्णपणे व्यवस्थित याचा एक छानसा डो बनवून घेऊया आता आपण। I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were A few moments later. सो आपण आता कढईमध्ये तेल ठेवलेले आहे आणि तेल जे आपले एकदमपणे तापलेलं आहे। आता आपण फटाफट एक मैद्याची पोळी लाटून घेऊया। सो आता आपण इथे मैद्याची मस्त मीडियम साईजची पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जर जास्त पातळ लागत असेल तर तुम्ही पातळ पण लाटू शकता, पण मीडियम कसे आणि क्रिस्पी पाहिजे असेल तर थोडे पातळच लाटायला पाहिजे, कारण की एकदम क्रंची होतं तर पातळ लाटले की। सो आपली ऑलमोस्ट पोळी होत आलेली आहे। आता मी तुम्हाला एक पोळी पूर्णपणे लाटून दाखवते आणि बाकीचे आपण फटाफट तर करून घेणारच आहे। आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे व्हिडिओमध्ये की मी नवीन एका प्रकारचे सुद्धा ट्राय केलेले आहेत, ते तुम्हाला समोर दिसेलच। सो आता आपली पोळी जी आहे ना ती ऑलमोस्ट होत आलेली आहे। आता माझ्याकडे हे एक कटर आहे, मी यानं करत आहे। तुमच्याकडे चाकू किंवा तुम्ही काही चाकू वगैरे चम्मचने सुद्धा करू शकता। सो तुम्हाला ज्या साईजचे हवे असेल त्या साईजचे तुम्ही पाडू शकता। सो मला नॉर्मल साईजचे पाहिजे, जास्त मोठे पण नाही जास्त छोटे नाही, म्हणून मी हे यूज केलेले आहे। सो आपण आता हे पूर्णपणे कट करून घेऊया। सो आता मी पूर्ण व्यवस्थित कट करून घेते याला, आणि झाली माझी सगळी कट करून। आणि आपले तेल सुद्धा तपलेले आहे इकडे। सो आपण एक ट्राय करून बघूया। तेल ऑलमोस्ट तेल तपलेलंच आहे आपलं। आता आपण याच्यातनं एक एक करून सगळे याच्यात टाकणार आहे। ॲक्च्युली माझा कॅमेरा पकडायला कोणी नसतं, त्याच्यामुळे थोडं फार इकडे तिकडे होत असेल तर सो मे बी समजून घ्या। सो आपण याच्यामध्ये टाकत आहे आता, मस्तपैकी फ्राय होते ते। आणि याचं जे टेम्परेचर आहे ना स्टार्टिंगला हाय ठेवायचं आणि नंतर ज्यावेळेस आपण टाकणार नाही त्यावेळेस लो करून ठेवायचं, जेणेकरून जे क्रंची होतात ना तर ते त्याच्याचमुळे होणार आहे। आपले मैदा पापडी जी आहे ती त्यामुळेच क्रंची होणार आहे। सो मैदा पापडी आपण जी तेलामध्ये टाकलेली आहे ती म्हणजे ऑलमोस्ट होतच आलेली, आता लालसर झालेली तुम्हाला दिसत असेल। थोडी आणखीन थोडीशी होऊ द्यायची आणि लास्टला आपण ना थोडं लो फ्लेमवर ठेवणार आहे, कारण की लो फ्लेमवर काय होते थोडे क्रिस्पीपणा जो असतो ना तो एकदम मस्तपैकी येतो, त्याच्यामुळे आपण थोडंसं लो फ्लेमवर करतोय। आणि मी तुम्हाला दाखवते की नेमकी कशी झाली। तुम्हाला दिसत असेल की बघा, मी तुम्हाला दाखवते, हे बघा आता ना ऑलमोस्ट ना लाल 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 दिसते तुम्हाला, बघा हे बघा मी प्लेट्समध्ये काढलेली। तर इथं मी नाही का एक ट्राय केला, पोळी लाटली आहे आणि जी काजूसारखे जे असतात ना तशी ट्राय करत होते, बघा मी तुम्हाला दिसत। आणि इथं मला ना तसं काही माझ्याकडे मला सापडलंच नाही, त्याच्यामुळे मी काय केलं, आपली बिस्लरी पाण्याची बॉटल असते ना त्याचं वरचं जे झाकण असतं छोटं, त्याने मी ट्राय करत होते, बघा तुम्हाला दिसत असेल आता। सो बघूया कसे होतात तर। आता हे काजू सारखे बनवलेले ते याला पण आपण आता फ्राय करून घेऊया। आता बघूया हे पण कसे होतात। मी तर माझे 100% दिलेले आहेत काजूचे मैदा पापडी बनवायला। आता फ्राय झाल्यावर क्रंची कसे होतात काय हे आपल्याला कळेलच,
बघूया. जी आपण बनवलेली आहे मैद्याची खारी शंकरपाळे, जे की खूप क्रंची झालेत. मी तुम्हाला एक टेस्ट करून दाखवते. मस्त झालीत आणि तुम्हाला आवाजावरून कळत असेल की एकदम हे बघा क्रंची झालेली आहे. आणि तुम्ही सुद्धा घरी बनवा. ओके, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी बनवा. मस्तपैकी क्रंची होतात. आणि सो आपण आपला व्हिडिओ आता इथंच एंड करूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. सो परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. लव्ह यू ऑल.